नमस्कार सगळ्यांना. तर महिलांसाठी आत्ताची एक मोठी बातमी समोर आली आहे. एक ब्रेकिंग न्यूज आहे. फक्त काही महिलाच ह्या ज्या आहेत त्या लाडकी बहिणीसाठी पात्र आहेत. बाकीच्या सगळ्या महिला अपात्र आहेत, अशी जी आहे ती न्यूज आलेली आहे. तसेच फक्त 22% महिला पात्र आहेत. त्या महिला कोणत्या असणार आहे? तुमची पात्रता कशी चेक करायची? तुम्हाला कसं चेक करायचं की आपण अपात्र आहोत की पात्र आहोत? तसेच कोणत्या लाडक्या बहिणीला पैसे येणार इथून पुढे आणि कोणत्या लाडक्या बहिणीला येणार नाहीत, ते सगळं आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसेच लाडक्या बहिणींना आता किती रुपये मिळतील टोटल, ते पण आपण जाणून घेणार आहोत. आणि कधीपासून पैसे यायला सुरुवात होईल याची पण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. तसेच आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक मोठी बातमी आपल्या व्हिडिओमध्ये आहे. त्यांसाठी एक मोठी मागणी केलेली आहे. ती मागणी काय आहे? तर शेतकऱ्यांना आता काय फायदा होणार आहे इथून पुढे? निवडणुका झाल्यात, सगळं झालं आहे. आता काही नवीन योजना येणार आहेत, ते सगळं आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझा जेव्हा व्हिडिओ येईल तेव्हा नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला लगेच नवीन अपडेट्स जे असतात ते मिळून जातील. आणि आपल्या चॅनलवर लवकरात लवकर माहिती येत असते. ज्या नवीन अपडेट्स असतील, कुठलाही विषय असेल, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, सगळं तुम्हाला मिळून जाईल. तसेच तुम्ही हा व्हिडिओ जास्त शेअर करा, जेणेकरून लाडक्या बहिणींना ज्या आहे त्यांची न्यूज मिळेल आणि शेतकरी बांधवांना पण त्यांची जी आहे ती मोठी न्यूज आहे ती पण मिळेल. ठीक आहे. बघा, आता इथं म्हणणं आहे की 22%च महिला ज्या आहेत त्या पात्र ठरलेल्या आहेत लाडक्या बहिणीसाठी. आता ते पात्रता कशी ठरवली बाबा आणि कोण पात्र आहेत आणि आत्तापर्यंत जर पैसे आले त्याचं काय? ठीक आहे. आतापर्यंत 50% महिलांना तर पैसे आलेत, सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे काय होते की आता बघणं उत्सुक ठरलं की काय ठरलं नक्की, काय टक्के कसं काय पात्रता ठरवली आहे ते बघूयात आपण. तसंच मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक सांगितलंच असेल मी की ज्या महिला आहेत, ज्या खूप श्रीमंत वगैरे आहेत, त्यांनी पण लाडक्या बहिणीचा फायदा घेतलेला आहे किंवा उपभोग घेतलेला आहे. त्यामुळे आता इथून पुढे परत अर्ज पडताळणी चालू होती की काय, असं शंका व्यक्त करण्यात आली आहे. आणि मागणी पण होत आहे की आता अर्ज पडताळणी आहे ती परत चालू करावी, जेणेकरून फक्त गरजू महिलांना आता इथून पुढे लाभ मिळावा. आणि ज्या श्रीमंत घरातले किंवा आर्थिक स्थिती चांगली असलेल्या घरातील महिलांना आता लाभ घेता येणार नाही, असं म्हणणं आहे. त्यामुळे अर्ज पडताळणी चालू होईलच लवकरच. त्यामुळे तुम्ही जरी ह्याच्या आधी तुम्हाला पैसे मिळाले असेल, तुमची चांगली आर्थिक स्थिती असूनही, तर तुम्हाला आता इथून पुढे आता पैसे काही मिळणार नाही आहेत. ठीक आहे. आता बघा कुठल्या महिला पात्र आहेत ते आपण जाणून घेऊयात. चला बघूयात काय आहे सविस्तर माहिती. नियम पाहिल्यास केवळ 22%च लाडक्या बहिणी पात्र, सरकार स्थापन होण्यापूर्वी या नेत्याचे वक्तव्य. एका नेत्याने वक्तव्य केले आहे की आपण जर नियम पाहिले तर फक्त 22%च लाडक्या बहिणी पात्र होतात. नियम काय बघूयात, सगळ्यांना माहिती आहे. तरी मग एकदा रिपीट करते नियम की ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असेल त्या महिला पात्र आहेत. ज्यांच्या घरी 4 चाकी नसेल त्या महिला पात्र आहेत. ज्या महिलेच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती कोणत्याही सरकारी कर्मचारी नसेल किंवा कोणत्याही सरकारी कामात नसेल, जसं की आमदार असेल, खासदार असेल, तर तुम्ही पात्र ठरणार आहात. ठीक आहे. तसेच ज्या महिला आयकरदाता म्हणजे टॅक्स भरतायत, ठीक आहे, त्या महिला पात्र नाही आहेत. ज्या महिला टॅक्स भरत नाहीत त्याच महिला यासाठी पात्र आहेत. हे जे काही नियम आहेत, हे नियम बघितल्यास किंवा ज्यांची आर्थिक स्थिती सुस्थितीत आहे, आर्थिक स्थिती चांगली आहे, त्या महिला पण या योजनेसाठी पात्र ठरत नाहीत. ठीक आहे. त्यामुळे पात्र महिला म्हणजे फक्त ह्याच ज्या ज्यांच्याकडे कार नाही किंवा काय आहे. तर असं दिसत आहे की ह्या ज्या महिला आहेत त्या पात्र आहेत. त्यामुळे नियम पाहिल्यास फक्त 22%च महिला पात्र ठरतात, असं वक्तव्य केलं आहे. ते कोणी केलं आहे ते बघूयात आपण पुढे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. या यशानंतर राज्यात नाही तर देशभरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची चर्चा होत आहे. महायुतीच्या या यशात राज्यातील लाडक्या बहिणींचा सिंहाचा वाटा आहे. राज्यातील 2,40,00,000 बहिणींच्या खात्यावर 1,500 रुपये दिले जात आहे. आता महायुतीने ही रक्कम वाढवून 2,100 रुपये करण्याचे निवडणूक जाहीरनाम्यात म्हटलं आहे. सगळ्यांना माहिती आहे की आपला 23 नोव्हेंबरला जो आहे तो निकाल लागलेला आहे. त्या निकालात महायुती सरकार भरघोस मतांनी विजय झालेला आहे. त्यांचा बहुमतापेक्षा जास्त त्यांना मतं मिळालीत आणि याच्यात लाडक्या बहिणीचा सिंहाचा वाटा आहे, असं त्यांचं स्वतःचं पण म्हणणं आहे. त्यामुळे आता त्यांनी आधीच घोषणा केल्याप्रमाणे जी आश्वासन दिली गेली होती निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं की 1,500 रुपयांचा आता 2,100 रुपये होणार आहे. आता तुम्हाला 2,100 रुपये वाढवून द्यावे लागतील, असं म्हणणं आहे. ठीक आहे. त्यामुळे आता बघावं, आता पण आपल्याला 2,100 रुपये येत आहेत का, काय होते ते. ठीक आहे. बघा, तर आता राज्यात ज्या 2,40,00,000 बहिणींना ही रक्कम मिळत आहे त्यापैकी नवीन नियमानुसार केवळ, बघा काय म्हणतायत हे, आतापर्यंत 2 कोटी महिलांना रक्कम मिळाली, तर त्यापैकी सुद्धा फक्त 22% महिला ज्या आहेत त्या योजनेस पात्र आहेत. म्हणजे ऑलरेडी महिलांना पैसे मिळाले,
2 कोटी, पण त्यातल्या ज्या खऱ्या पात्र महिला आहेत, ते फक्त 22%. बाकीच्या महिला अपात्र आहेत. असा दावा जो आहे तो स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जे नेते आणि माजी खासदार आहेत राजू शेट्टी यांनी केला आहे. सांगलीत माध्यमांशी बोलताना राजू शेट्टी यांनी हा दावा केला. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही पैसे दिले खरे सगळ्या महिलांना, म्हणजे 4 कोटी फॉर्म आले, पण त्यापैकी 2 कोटी जे ज्यांना पैसे मिळाले, ते रक्कम मिळाली त्यांना, त्यापैकी 22%च महिला पात्र आहेत. बाकीच्या महिलांना पात्र नसतानाही पैसे दिले गेले, असं त्यांचं म्हणणं आहे स्पष्ट. ठीक आहे. तर काय म्हणाले नक्की बघूयात आपण त्यांचं काय वक्तव्य होतं. लाडक्या बहिणींच्या नव्या शासन निर्णयावरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, शासनाच्या नव्या अध्यादेशात अनेक नियम लावले आहेत. हे नवे नियम पाहता केवळ 22% बहिणी पात्र ठरतील. मतदानाच्या आधी सरसकट बहुसंख्य लाडक्या बहिणींच्या नावाने पैसे आले. आता मात्र त्यांचे मते घेतल्यानंतर त्यांच्यामध्ये निकष लावून अडवते आणि आवडत्या आणि नावडत्या भगिनी असा भेदभाव केला जात आहे. तसेच सर्वच लाडक्या बहिणींना 21 रुपये महिन्यापासून चालू करावी अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली. म्हणजे त्यांनी हे पण म्हणले की पात्र तर 22%च आहेत, पण त्यांनी आता लवकरात लवकर डिसेंबरचे जे पैसे आहेत 21 रुपये ते पण लवकरात लवकर द्यावे, असं त्यांनी जे आहे ती मागणी केलेली आहे. ठीक आहे. त्यामुळे असं म्हणते की मतदानाच्या आधी ह्यांनी काय केलेलं आहे की सरसकट महिलांना ज्या ते पैसे दिलेले आहेत. म्हणजे अर्ज पडताळणी वगैरे काही झाली नाही आहे, पात्रता काही बघितले नाही आहे, सरसकट महिलांना पैसे दिले गेले आहेत. ठीक आहे. त्यामुळे आता फक्त 22% महिला पात्र ठरत आहेत त्याच्यासाठी. त्यामुळे परत अर्ज पडताळणी व्हावी असं शंका होऊ शकते, याची शंका आहे. ठीक आहे. त्यांनी बहिणींसाठी एक मागणी पण केली आहे की आता डिसेंबरचे पैसे लवकरात लवकर खात्यात पडू दे, बहिणींना 21 रुपये मिळू दे, असं त्यांचं म्हणणं आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत सगळ्याच भगिनींनी तुम्हाला भरभरून मतं दिली आहेत, असा दावा सरकारचा आहे. त्यामुळे त्यांच्यात भेदभाव करण्याची गरज नाही. दिवाळी भाऊबीज ताटात टाकायची आणि पुन्हा काढून घ्यायची हे तुम्हाला शोभत नाही. त्यामुळे सरसकट महिलांना वाढीव लाभ मिळायला पाहिजे अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली. आता बघा, 7/12 कोरा करावा. आता शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची न्यूज आहे. ठीक आहे. शेतकरी बांधवांसाठी आपल्या ही जी आहे ती न्यूज आहे ती बघू काय आहे आपण. महायुतीचे नेते हे एकवचनी रामाचे भक्त आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी वचन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली. ते म्हणाले, भगवान रामाने कधीही वचन मोडले नव्हते. तेव्हा आता सत्ता आलेली आहे, तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा, असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. ठीक आहे. म्हणजे शेतकऱ्यांचा जो आहे तो 7/12 कोरा करावा असं म्हटलं आहे. त्यामुळे तुम्ही आधी वचनं दिली होती. सगळ्यांना माहिती आहे की महायुतीने निवडणुकीच्या आधी 10 आश्वासन दिली होती. ती आश्वासनं पुढे चालू ठेवावीत असं सगळ्यांचं म्हणणं आहे. तुम्ही निवडणुकीच्या आधी जे आश्वासनं दिली आहेत त्यांची आता पूर्तता करण्याची वेळ आलेली आहे. तुमचं सरकार स्थापन होत आहे. तुम्हाला भरघोस मतांनी जे आहे ते सगळ्यांनी निवडून दिलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही आश्वासनं पूर्ण करणं तुमचं कर्तव्य आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे जे काही आश्वासन दिली होती, शेतकऱ्यांविषयी असतील, महिलांविषयी असतील, सगळे आश्वासन तुम्हाला पूर्ण करावेच लागतील असं म्हणणं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा असं म्हणणं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की शेतकऱ्यांना इथून पुढे आता काही चांगले जे आश्वासन दिली होती ती आश्वासनं पूर्ण होताना दिसत आहेत. ठीक आहे. त्यामुळे आता तुम्ही जर पात्रता बघितली तर तुम्हाला कळून जाईल की आपण पात्र आहोत की नाही. एकदा ते हमीपत्र असतं, त्या हमीपत्रात तुम्ही तुमचे नियम वाचा. तुम्ही जे हमीपत्र डाउनलोड करून ते परत साईन करून जे अपलोड केलं आहे, हमीपत्रात सगळे नियम आहेत, ते नियम तुम्ही वाचू शकता. आणि मगच फॉर्म तिथून पुढे ज्यांना फॉर्म सपोज निघलेच तर फक्त त्याच महिलांनी भरा, ज्या गरजू महिला त्यांनी नियमात बसतात. कारण आता कधी पण अर्ज पडताळणी होऊ शकते आणि त्यात ज्या महिला पात्र नव्हत्या त्या महिलांकडून पैसे वसूल करण्याची शक्यता पण आहे. त्यांचे पैसे बंद करणारच आहेत. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही पात्रतेत बसता का नाही ते सांगा मला कमेंटमध्ये. नक्की सांगा की तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये, की कुठल्या महिला पात्र असणार, किंवा जर पात्र नसतील तरी पैसे घेतले असेल त्यांच्यासाठी काय करायचं आहे, ते सगळं तुम्ही कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.